नमस्कार. डायमंड ऑफ मेडिकल ट्रेडर्सच्या आजच्या भागामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. तो विषय आहे गुडघेदुखी, ज्याला नी जॉईंट पेन असंही म्हणतात. गुडघेदुखीची महत्त्वाची लक्षणं म्हणजे गुडघ्यात वेदना, म्हणजे विशेषतः चालताना, बसताना होणे, गुडघ्यामध्ये कडकपणा जाणवणे, ज्याला स्टिफनेस असं म्हणतात. साधारणतः सकाळी उठल्यानंतर 30 मिनिटं साधारण गुडघे तुम्हाला कडक जाणवतात किंवा त्याच्यामध्ये स्टिफनेस जाणवतो. गुडघा पूर्णपणे न वाकणे किंवा सरळ न होणे, गुडघ्याचा आवाज येणे, गुडघा लालसर आणि गुडघ्यामध्ये लालसरपणा आणि उष्णता जाणवणे, गुडघा अस्थिर आहे असा भासणे, म्हणजे सतत चालताना गुडघा वाकणार किंवा तुटणार आहे असं वाटणे. गुडघेदुखीची कारणे पाहिली तर त्यामध्ये प्रामुख्याने ऑस्टिओआर्थरायटिस, यामध्ये सांध्यामध्ये जी गादी असते 2 सांध्यामध्ये, ती गादी ज्याला कार्टिलेज असं म्हणतात, ती कमी होणं. रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे आमवाताचा त्रास असणं. गुडघ्यांचा जास्त वापर म्हणजे जास्त चालणे, धावणे, तसेच वयोमानानुसार होणारी हाडांची झीज. अपघातामुळे गुडघ्याला जर मार लागला की तसेच शरीराचे अतिरिक्त वजन ज्याच्यामध्ये लठ्ठपणा असतो, अशामुळे सुद्धा गुडघेदुखी निर्माण होते. यावर गुडघेदुखीसाठी काही आयुर्वेदिक उपचार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अश्वगंधा, गुग्गूळ, शल्यकी, रासना, हळद यासारख्या वनस्पतींची चूर्ण म्हणून औषधं म्हणून घेऊ शकतो. त्याचप्रमाणे महायोगराज गुग्गूळ, त्रिफळा गुग्गूळ, राजमूळ काढा, रासनादी काढा यांसारखी औषधं आपण आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेऊ शकतात. त्याशिवाय सांध्यांना तीळ तेल किंवा महानारायण तेल कोमट करून जर आपण जर त्याचं हे केलं, मालिश केलं, तर त्यामुळे सुद्धा आराम मिळतो. तसेच आपण घरामध्ये जेवणामध्ये जो लसूण वापरतो, त्या लसणाची पेस्ट तयार करायची आणि ती पेस्ट गरम करून जेवढी सहन होईल अशी कोमट ती जर सांध्याला बांधली, गुडघ्याला बांधली, तर त्याने सुद्धा आराम मिळतो. किंवा लसणाच्या पाकळ्या ठेचून त्या तिळाच्या तेलामध्ये टाकल्या आणि ते तेल मंद आचेवर कडवलं, तर ते निर्माण होणारं तेल कोमट करून लावलं, तर त्याने सुद्धा आराम मिळतो. तसेच निरगुंडीची पानं किंवा शेवग्याची पानं आणून त्याचा लगदा करावा आणि ती कापडामध्ये एखादी पोटली निर्माण करून त्यामध्ये कोमट करून त्याने शेक घ्यायचा. तसेच हळदीमध्ये सूज कमी करणं, वेदना कमी करणं हे गुणधर्म असतात. त्यामुळे दररोज जर 1 चमचा हळद गरम पाण्याबरोबर खाल्ली तर गुडघेदुखीसुद्धा कमी होते. गुडघेदुखीसाठी आयुर्वेदामध्ये जानुबस्ती ही चिकित्सा सांगितली आहे, जिच्यामुळे सांध्यामधील कडकपणा आणि वेदना कमी व्हायला मदत होते. गुडघेदुखीसाठी दैनंदिन आहारविहार म्हणजे आहारामध्ये खारट, आंबट, तिखट पदार्थ वर्ज्य करावे. जेवणामध्ये हळद, आले, लसूण यांचा समावेश करावा. तसेच प्रोटीनयुक्त अन्न, दूध, दही, मूगडाळ यांचा जेवणामध्ये समावेश असावा. शरीराचं वजन जर अतिरिक्त असेल तर ते वयोमानानुसार, उंचीनुसार प्रमाणात ठेवावे. त्यामुळे आपल्याला गुडघेदुखीमधून आराम मिळेल. धन्यवाद.